एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियंका फ्रॉम रियांशाना. आई होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. तर ना सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि इकडे बघा जास्वंदीला खूप छान असं व्हाईट कलरचं पांढरं छान असं फूल आलेलं आहे. तर ते म्हटलं कॅप्चर करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे सगळ्या झाडांवर छान कुवळून पडलं होतं. आणि शेवंती आहे ना, माझ्या शेवंतीची फुलं जरा कोमेजलेली आहे, ती जरा मी नंतर कट करून तिकडेच घालणार आहे, जेणेकरून सुकतील तर ते तिकडेच एक खत म्हणून यूज होतील. आणि हे छोटंसं एक ना मायक्रमचं असं फळांवालं असं हे आणलेलं आहे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. काय म्हणतात एक्झॅक्ट ह्याला मला नाही माहीत. तर नंतर ते जेव्हा डेकोरेशन करेल त्याचं तेव्हा त्याचा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन. त्यानंतर हेअर वॉश केले होते, कारण आज सुट्टी आहे मला, आज फ्रायडे आहे. तर छान असे केस वगैरे हेअर वॉश मोकळे सोडले, खूप छान वाटत होतं. आणि कपडे वगैरे सगळी आज माझी सकाळची कामं आहेत ना जरा लवकर झाली होती, कारण लाईट जाणार होती म्हणून मग सगळी कामं लवकर लवकर करून घेतली. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे देवपूजा करायला घेतली. कामं आवरून नंतर म्हणजे म्हटलं निवांत देवपूजा करून घेते, कारण लाईट गेल्यानंतर मग प्रॉब्लेम होणार होता. कारण मग कपडे ड्रायिंगसाठी मला मशीनला लावायचे होते, म्हणून सकाळी उठून लवकर मी कपडे आवरून घेतली होती. त्यानंतर इकडे छान अशी देवपूजा करायला घेतलेली आहे. सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. मंदिराकडे बघितलं ना की खूप प्रसन्न असं वाटतं. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे गहू आणि तांदूळ भरण्यासाठी हे जे 2 डबे आहेत ना ते मी घेतलेले आहेत. ॲक्च्युली आज मला अचानक खूप दिवसांपासून मला हे डबे हवे होते आणि पण कुठे मिळतात, आणि ॲक्च्युली इकडे कुठे म्हणजे माझ्या घरापासून थोडंसं लांब तिकडे मिळतात, पण मी जाऊ शकत नव्हते, एकटी जाणार कशी रियांशला घेऊन, त्याच्यामुळे मग स्किप करत होते. ऑनलाईन बघत होते तर तेही मला भरपूर असे महाग मिळत होते. तर आज फायनली मला हे डबे मिळालेले आहेत घराजवळच. तर ते छान असे मी वॉश करून आता मी ठेवलेले आहेत उन्हाला. ते जास्त छान असे वॉश झाले की त्याच्यामध्ये गहू शेंगा जे काही भरायचे ते भरून ठेवेन. आता ही सगळी बाकीची कामं झाल्यानंतर आहे ना सकाळी जेव्हा कपडे वाळत घातले तेव्हा हे ज्या गोधड्या 2 एक ब्लँकेट्स वगैरे मी धुतले होते ते घडी घालायचे राहून गेले होते. ही छोटी छोटी कामं कधी कधी बरेच वेळेला माझी राहून जातात, कारण वर्किंग वन 100% घराला देऊ शकत नाही, पण जितका वेळ मला देता येतो शुक्रवारच्या वेळेस मी 100% देण्याचा प्रयत्न करतच असते. तर इकडे जे हे वॉश केलेले जे ब्लँकेट्स त्याच्यानंतर गोधडी वगैरे आहे ना ते सगळं घडी घालून ठेवलं. ॲक्च्युली गोधड्या मी इकडे कधीच शिवत नाही, त्या सगळ्या मी गावाहूनच आणत असते, कारण गावाला कसं आई मला छान अशा त्या शिवून देतात त्यांच्या ओळखीच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्याकडून. तर त्या मी गावावरूनच घेऊन येत असते. तर इकडे गोधड्या वगैरे सगळं घडी घालून ठेवलं. आणि रोजच्या रुटीनमध्ये रोजचं ऑफिसला जाण्यासाठीच्या बॅग्स, रियांशच्या पप्पांची जिमची बॅग, रियांची स्कूलची बॅग, तो मध्ये मध्ये आता तर स्कूलला सुट्टी आहे पण मध्ये मध्ये लागत असे तिकडे मी एका स्टूलवर हे ठेवून देते. आणि ह्या कूलरवरही थोडेसे कपडे पडले होते जे धुवायचे बाकी होते, तर तेही मी सगळे धुण्यासाठी घेतलेले आहेत. शुक्रवारी छोटी छोटी म्हटली ना तर बरीच कामं असतात, ती सगळी अशी जसा वेळ मिळेल तसं मी करत असते. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात जर लहान मूल असेल ना तर घर कितीही तुम्ही क्लीन ठेवा, मुलं पसारा घालतातच. म्हणजे एक ते 6-7 वर्षाची होईपर्यंत जोपर्यंत त्यांना तेवढं कळत नाही ते करतच असतात. आता सोफा सकाळी उठल्या उठल्या मी सगळा क्लीन करून घेतला होता, पण रियांश खेळत होता आणि त्याने परत त्या कुशन्स सगळ्या इकडे तिकडे करून टाकल्या आणि त्याच्यामुळे मला तो परत आवरायला घ्यावा लागला. आणि हे जे सोफा थ्रो आहे ना तेही मी डीमार्टमधूनच घेतलेलं आहे. ॲक्च्युली ऑनलाईन बघितलेलं आहे मी, पण तेवढे मला म्हणजे साईजमध्ये काय कसं कळत नाही आहे. तुमच्याकडे जर काही सजेशन असेल तर प्लीज प्लीज मला सांगा. तर सोफा इकडे क्लीन करून घेतला
आणि इकडे बघा, काल माझ्या हातून हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. आता माझ्याकडे लगेच चॉपिंग बोर्ड नाही आहे, मला ऑर्डर करावा लागेल. तर मी विचार करते की आता स्टीलचा चॉपिंग बोर्डच ऑर्डर करावा. तर तुम्ही जरा मला सजेस्ट करा की स्टीलचा चांगला असतो का. आणि त्याच्यानंतर ना हे रेडीमेड असा आवळा ज्यूस मी म्हणजे कोकम ज्यूस घेतला तेव्हा त्याच्यानंतर हा रेडीमेड आवळा ज्यूस आणला, जो अजूनपर्यंत ट्राय केला नव्हता. कारण असं म्हणतात की आवळा ज्यूस रात्री पिऊ नये. तर आता खूप लाईट गेल्यामुळे खूप जास्त गरम होत होतं, म्हणून म्हटलं चला आवळा ज्यूस घेऊया, कारण टेस्ट पण करायचा होता. तर मी जरासं बनवून आधी टेस्ट करून घेतला, पण तो ना मला छान लागला. हा रेडीमेड होता तर मला असं वाटलं होतं की कदाचित त्याच्यात शुगर जास्त असेल, पण नाही, तो एकदम छान लागत होता. वेदूला काहीही दिलं तर तो नाहीच म्हणत असतो, कारण त्याला काहीच नको असतं, प्यायला खायला काहीच नको असतं. तर मी त्याला आधी म्हटलं घेतोस का, नाही म्हटला, मग मीच घेतला. आणि रियांश तर माझा ऑल टाईम, त्याला असं ज्यूस अँड ऑल हे सगळं त्याला भरपूर जास्त आवडतच असतं. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी मी ज्यूस बनवून घेतला. आणि आता ह्या दोघांनाही सुट्टी लागलेली आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं फक्त आणि फक्त खेळणं चालू असतं. ॲक्च्युली असा पूर्ण वेळ त्याला, रियांशला माझ्या फक्त फ्रायडेलाच मिळतो, कारण इतर दिवशी तो काकींकडे असतो. तर मग ती दोघंजणं अशी खेळत होती. तर म्हटलं आता दुपारचे जवळजवळ 12:30 वाजले होते, म्हटलं जेवणाची तयारी करून घ्यावी, कारण मलाही भूक लागली होती आणि रियांशलाही लागली होती. आणि मोस्ट ऑफ द टाईम सकाळचा नाश्ता मला करायला वेळ नाही मिळत आणि सवय नसल्यामुळे तो करण्याची इच्छाही होत नाही. सकाळी चहा घेतला की मग मी डायरेक्ट दुपारचं जेवण वगैरे काय असतं ते करत असते. थोडंफार काही स्नॅक्स असेल तर ते खाऊन घेत असेल तर असेल, नसेल तर नुसता चहा असतो माझा. आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवणच असते. तर दर फ्रायडेला मोस्ट ऑफ द टाईम मी खिचडी बनवत असते, कारण इतर दिवशी खिचडी फक्त बनवली जात नाही. तिकडे साधी सोपी खिचडी मी बनवलेली आहे. ही खिचडीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर नक्कीच अपलोड करेल. टेम्पररी ही जी अशी जे काही दिसते ना इन्ग्रेडियंट्स वापरून केलेली आहे ती तुम्ही बघून घ्या. फुल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा, मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन कधी पोस्ट वगैरे करणार आहे ते, आणि त्याप्रमाणे ह्या खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. ही पूर्ण रेसिपीच आहे, बघायला गेलं तर ही पूर्ण मी बघाल तर मी सगळं त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तुम्ही अशी पण खरेदी करू शकता, जी खूप छान आणि चविष्ट होते. आता खिचडी तर माझी रेडी झालेली आहे. जसं कुकर थंड झाला ना तसं लगेच इकडे जेवण करण्यासाठी घेऊ म्हटलं, कारण गरम गरम खिचडी खाण्याची जी मज्जा असते तीच वेगळी असते. आणि रियांशची सुद्धा खिचडी ऑल टाईम फेवरेट आहे. तो नेहमीच मला म्हणत असतो, आई असा राईस करत जा, मला भरपूर आवडतो. आणि तो असा राईस भरपूर आवडीने खातो. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं तूपही घातलं. चला तर आता आम्ही आमचं जेवण करून घेतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा.